नाशिक रोड गोसावीवाडी परिसरात आज सायंकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुमित पगारे यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे। पोटात 2 गोळ्या लागल्याने त्याची प्रकृती गंभीर होती। रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला। गोसावीवाडी चौफुलीवरील पानटपरी समोर सुमित पगारे उभा असताना अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर गोळीबार केला। प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोराने पगारे यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या। त्यातील गोळ्या पोटाला लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। जखमी सुमित पगारे याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर गोसावीवाडी परिसरात खळबळ उडाली असून हल्लेखोर कोण होते आणि गोळीबारामागील नेमकं कारण काय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शीच्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।